इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने स्वतःला शांतीदूत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा सुधारावी आणि मध्य पूर्वेत प्रभाव वाढवावा या उद्देशाने पाकिस्तान सरकार आणि सैन्याचे अधिकारी दोन्ही बाजूंशी संपर्क साधून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर हे प्रयत्न यशस्वी झाले तर पाकिस्तानला मोठं कूटनैतिक यश मिळू शकतं. मात्र जिथे पाकिस्तान मोठ्या युद्धात मध्यस्थी करण्याचं स्वप्न पाहत आहे, तिथे वास्तवात त्याला सलग 2 दिवसांत मोठे धक्के बसले आहेत, ज्यामुळे त्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिला धक्का तेव्हा बसला जेव्हा इराणने पाकिस्तानचं एक जहाज थांबवलं आणि ते सोडण्यास नकार दिला. या घटनेतून स्पष्ट झालं की पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करत असला तरी इराणसारख्या देशाला त्याच्यावर पूर्ण विश्वास नाही. आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानला आणखी मोठा झटका बसला. अफगाणिस्तानात सत्तेत असलेल्या तालिबानने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील 3 पाकिस्तानी सैन्य चौक्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. हा हल्ला पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जातो, कारण तो थेट त्यांच्या सीमावर्ती सुरक्षेवर प्रश्न उभा करतो. या हल्ल्याबाबत दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले आहेत. तालिबानचं म्हणणं आहे की पाकिस्तानी सैन्याने आधी अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून हल्ले केले होते, त्यामुळे त्यांनी प्रत्युत्तर दिलं. दुसरीकडे पाकिस्तानने या घटनेला दहशतवादी हल्ला आणि घुसखोरी म्हणून संबोधलं आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिकांचं नुकसान झालं असून चौक्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सीमावर्ती सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पाकिस्तान आणि तालिबानमधील तणाव काही नवीन नाही. पाकिस्तानचा आरोप आहे की तालिबानने TTP या दहशतवादी संघटनेला आश्रय दिला आहे, जी सतत पाकिस्तानमध्ये हल्ले करत असते. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अनेक वेळा अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक केले आहेत. मात्र तालिबानने या कारवायांना पाकिस्तानची आक्रमकता म्हणून पाहिलं आणि आता त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. या सतत वाढणाऱ्या तणावामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील परिस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्या घटनांमुळे एक मोठा प्रश्न समोर येतो. ज्या देशाला स्वतःच्या सीमांवर पूर्ण नियंत्रण ठेवता येत नाही, तो इराणसारख्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय संघर्षात मध्यस्थी कशी करू शकतो? एका बाजूला पाकिस्तान अमेरिका आणि सौदी अरेबियासोबतचे संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला तो इराणशीही संवाद साधत आहे. मात्र आतल्या आणि सीमावर्ती समस्यांमुळे त्याच्या विश्वासार्हतेवर परिणाम होताना दिसतो आहे. एकूणच पाकिस्तान सध्या दुहेरी अडचणीत सापडलेला आहे. एका बाजूला तो जागतिक स्तरावर शांती प्रस्थापित करण्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या स्वतःच्या सीमांवर अस्थिरता आणि संघर्ष सुरू आहेत. या परिस्थितीत पाकिस्तान खरोखरच मध्यस्थी करण्यात यशस्वी होईल का, की तो स्वतःच्याच समस्यांमध्येच अडकून राहील, हे येणारा काळच ठरवणार आहे.